आपलं स्वागत आणि काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। दिवसेंदिवस कांद्याचे भाव घसरत चालल्याने शेतकरी हवालदिल झालाय। सध्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळतोय। दरम्यान नाफेडचं चुकीचं धोरण या भाव घसरणीला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकरी आणि व्यापारी करत असून या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाफेड धोरणासंदर्भात चर्चा करणार आहेत। त्यामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। शेतकरी संघटना देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। नांदेडच्या बिलोली आणि देगलूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आरळी परिसरातील 9 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बिलोलीच्या तहसीलदारांना घेराव घातला। तातडीने 100% पीक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेची गोंधळाची परंपरा यावर्षी काहीशी खंडित झाल्याचं दिसलं। अध्यक्षांनी अहवाल वाचल्यानंतर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली। यावेळी झालेल्या घोषणाबाजीचा अपवाद वगळता गोकुळची संपूर्ण सभा शांततेत आणि खेळीमेळीत पार पडली। असं असलं तरी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या सभेवर नाराजी व्यक्त करत आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे। किमान सभासदांना तरी विचारायची संधी द्यायला पाहिजे होती। हे सकाळपासून इथे उभी आहे, यांना सुद्धा तुम्ही विचारायला संधी दिली नाही। माझा तर ठीक आहे, मी निषेध नोंदवेन एखाद्या विषयावरती, पण सभासदांचे प्रश्न आहेत ना। मालेगाव स्फोटाप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। 31 जुलैला विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव स्फोटाप्रकरणातील सगळ्या 7ही आरोपींची मुक्तता केली होती। या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी आव्हान दिले। या प्रकरणी 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंडे यांचं निलंबन करण्यात आले। परवानगी नसताना देखील कामांचे कार्यादेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता। याआधी सुद्धा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी तक्रारी केल्यानंतर विवेक पेंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। मात्र मॅटच्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेण्यात आलं होतं। पण ताज्या प्रकरणात परवानगी नसतानाही त्यांनी काही कामांचे कार्यादेश जारी केले आणि कार्यालयात सतत गैरहजर राहण्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यामुळे अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलंय। अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला। मुकुंदनगर परिसरातील एक फळ विक्रेता हॉटेल रंगोली समोर पेरू विक्रीचा व्यवसाय करत होता। त्यावेळी तो तोंडातील थुंकी लावून पेरू विकत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याचा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। यानंतर या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे। आज होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती संदर्भातील अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे। दरम्यान 30 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर नव्हते। त्यामुळे त्यांच्या सहाय्यक वकिलांना सरकारी पक्षाची बाजू मांडली होती। गोंदियातील खाडीपारजवळील जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 पिकअप वाहनांवर गोरेगाव पोलिसांनी कारवाई केली। यापैकी एक वाहन उलटल्याने 9 जनावरांचा मृत्यू झाला तर इतर 27 जिवंत जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत गौशाळेत पाठवले। तर या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील 3घांवर गुन्हा दाखल केलाय। गोंदियाच्या रायपूर सालईटोला मार्गावर एका युवकाची अज्ञातांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची एक घटना उघडकीस आली होती। या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केलाय। मजुरीच्या पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं तपासात उघड झालं असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सोलापुरातील सासुरे येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। विवाहबाह्य संबंधातून तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। मृत व्यक्तीचे नाव गोविंद बर्गे असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे। एक काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले। पोलिसांना या गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आली। त्यातूनच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने विरह सहन न झाल्याने व्याकुळ झालेल्या आईने सुद्धा अवघ्या 3 तासातच प्राण सोडला।
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी मुक्ताची येथे ही घटना घडली। पुंडलिक देशमुख असं 60 वर्षीय मृत मुलाचं नाव असून तो कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी वर्षभरापासून झुंज देत होता, तर सुलोचनाबाई देशमुख असं 80 वर्षीय आईचं नाव होतं। दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला। कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 2 बहिणींचा बुडून मृत्यू झालाय। टिटवाळ्याच्या वासुंदरी पोलीस पाटील नगरमध्ये ही घटना घडली। सीना अन्सारी 8 वर्ष आणि रिया अन्सारी 18 वर्ष अशी बुडून मृत्यू झालेल्या बहिणींची नावं आहेत। दरम्यान मृत्यूपूर्वीचा त्या दोघींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। वर्ध्याच्या गिरडमध्ये कपाशीच्या शेतात वाघ ठाण मांडून बसला होता। शेतात आलेल्या मजुरांना हा वाघ दिसला। यानंतर वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली। वन विभागाची टीम दाखल झाल्यानंतर देखील वाघ संध्याकाळपर्यंत शेतातच बसलेला होता। संध्याकाळनंतर वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात वन विभागाला यश आलं। रायगडच्या महाडमधील बिरवाडी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या प्रसोल कंपनीत एका प्लांटला आग लागली होती। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय, मात्र कंपनीतील प्लांटचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांची यादी समोर आली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती हे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून समोर आलंय। स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहरानं 200 पैकी 200 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय। केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला। वाशिमच्या कोठारी गावात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं वेगळं नातं असणारं चित्र बघायला मिळालं। जिल्हा परिषदेच्या शाळेतील 3 शिक्षकांची एकाच वेळी बदली झाल्यानं आपल्या आवडत्या गुरुजींना निरोप देताना अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। अनेक वर्षांपासून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्यानं त्यांचा स्वभाव, अभ्यासाविषयीचं प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांवरील आपुलकी यामुळे त्यांचं शाळेत विशेष स्थान निर्माण झालं होतं। त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांसह उपस्थित शिक्षकांचे सुद्धा डोळे पाणावले। मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। ज्या गुन्ह्यात 5 लाखांपेक्षा कमी नुकसान झालंय असे जवळपास 400 ते 450 गुन्हे महिना अखेरीस मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीतले निर्णय सरकारला कळवण्यात येतील। ओबीसी उपसमितीची महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली। मंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासह अनेक महत्त्वाची मंडळी या बैठकीला उपस्थित होती। ओबीसी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। तर सरसकट हा शब्द त्या जीआर संदर्भात नाही, ओबीसी आरक्षणाला काही धक्का लागला नाही अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडेंनी दिली आहे। एक तर पहिली गोष्ट असा की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलेला होता। आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला। अनेक 2000 पासून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने याच्या पुढे सुद्धा ती प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये आहे। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी यानुसार सरकारनं ज्यांची मागणी आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, मात्र सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी यवतमाळमध्ये केलाय। आरक्षण संसदेतून देता येऊ शकतं, त्यामुळे तमिळनाडूप्रमाणे संसदेत बिल पास करावं। सरकारनं ज्या जातीला काही मिळालं नाही त्यांच्या ताटातलं घेण्याच्या भानगडीत पडू नये असंही महादेव जानकर म्हणाले। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली आहे। तरीही शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी 4 वाजता मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत। त्यामुळे सकाळपासूनच सर्व नेत्यांना पोलीस ताब्यात घेण्याची सुद्धा शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। उद्यापासून 12 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सुनावणी होईल। मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावर मुंबईकर, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून 488 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत।
भाजपनं ठाणे महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं. भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिलेलं असताना त्यांनी केलेल्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं स्वागत करणं त्यांच्या समर्थकांच्या अंगलट आलं. जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश झुगारून लक्ष्मण हाकेंचं 2 दिवसांपूर्वी जंगी स्वागत करण्यात आलं होतं. तसंच रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी 17 जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मेघा इंजिनिअरिंग कंपनीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आणखी मोठा आरोप केलाय. ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला याआधी 90 कोटी रुपये दंड माफ करण्यात आला होता, त्याच कंपनीला पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात होत असलेल्या रस्त्याच्या कामाकरता अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला 105 कोटींचा दंड सरकारनं माफ केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. हैदराबादची जी कंपनी आहे त्याला 90 कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस स्वतः माफ केलेले, त्यांच्या विभागाला माफ केलेले, याचा पुरावा मी दिलेला आहे. त्याच्याचबरोबर आज परत एकदा सकाळी साताऱ्यामध्ये त्याच कंपनीला 100 कोटी रुपये हे पेनल्टी माफ केलेलं, याचा परत एकदा मी पुरावा दिलेला आहे. सिडकोच्या मदतीनं नवी मुंबईतील 5000 कोटींची जमीन लाटल्याचा आमदार रोहित पवारांनी केलेला आरोप खोटा असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप यशवंत भिवलकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. 1816 मध्ये राघोजी आंग्रे यांनी आमच्या कुटुंबाला ही जमीन दिली. ब्रिटिशांनी इनाम रद्द केल्यावर आम्ही ठाणे न्यायालयात आणि नंतर लंडनच्या सुप्रीम कोर्टात केस जिंकली. सरकारकडे सगळे पुरावे असूनही आम्हाला अधिकार नाकारण्यात येत असल्याचं भिवलकर यांनी सांगितलंय. माझं नाव खोट्या प्रकरणात गोवण्यात येतंय, कुटुंबाची बदनामी करण्यात येतेय, अटक करायला मोगलाई लागते का असा प्रश्न विचारत त्यांनी संतापही व्यक्त केला. दरम्यान आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत, एसआयटी कडून चौकशी करून पवार कुटुंब आणि भूमाफियांमधील संबंध उघड करावेत अशी मागणी भिवलकरांचे वकील तन्वीर निजाम यांनी पत्रकार परिषदेत केली. कोणीतरी उदानीसारखा माणूस येतो, सांगतो आणि हा त्याप्रमाणे बोलायला लागतो. निदान चौकशी करायची, कागदपत्र बघायचे, आणखी त्याच्याबद्दल हे नाहीये. पण जर तो असं करत राहिला तर मला नाईलाजाने त्याच्या लिगल ऍक्शन घ्यायला लागणार आहे. मी माझ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कायद्यातून फायदा मिळवून विविध विकासकांनी 791 घरं लाटल्याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी नियमांचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याची कबुली दिली. नवी मुंबई महापालिका हद्दीत 4000 चौरस मीटरपेक्षा मोठा भूखंड विकासकांना देण्यात आल्यास त्यांना प्रकल्पातील 20% क्षेत्रावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधून ती म्हाडाकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. नवी मुंबईतील 11 विकासकांनी सरकारी जमिनींवर इमारती बांधल्या, पण 20% क्षेत्रावरील घरं हस्तांतरित केलेली नाहीत. हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत सभापतींनी बैठक बोलावली. या बैठकीत सभापती शिंदेंनी समिती गठीत करून गरिबांना त्यांच्या वाट्याची घरं कशी देण्यात येतील त्यावर काम करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबई महापालिका कायद्याचा लाभ घेऊनही घरं न देणाऱ्या विकासकांच्या बांधकामाच्या ओसी थांबवण्यात याव्यात अशी मागणी प्रहार संघटनेचे प्रवीण खेडेकर यांनी बैठकीत केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 इमारत प्रकरण समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवर कारवाई करण्यात येणार असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली. यानंतर राजकीय मंडळींनी इमारत कारवाई थांबवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. इमारतीतील निरपराध रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडली. सरकारकडून इमारतींवर होणारी कारवाई थांबवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन बैठकीत देण्यात आलं. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 15 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोमवारी रात्री उशिरा अटक केली. बुलढाण्याला पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि नातूही असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सतत 3 दिवस पाळत ठेवून बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या. बंडू आंदेकरसह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर या दोघांची आई आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीखाली असलेलं एक भुयार
पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या इमारतीच्या 25 ते 30 फूट जमिनीखाली हे भुयार आहे। या भुयाराच्या शेवटी एक खोली असून तिचा वापर ब्रिटिश काळात पैसे ठेवण्यासाठी करण्यात यायचा। त्या काळात मध्य रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या नावानं ओळखली जायची। त्या रेल्वे कंपनीचे सर्व पैसे जमिनीखाली असलेल्या या खोलीत सुरक्षितपणे ठेवले जायचे। तिथून ती रक्कम रिझर्व्ह बँकेत नेली जायची। 1970च्या दशकापासून या खोलीचा वापर कमी होत गेला आणि 2002 साली या खोलीचा शेवटचा वापर करण्यात आला होता। मीरा भाईंदरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून दिवाळीचं गिफ्ट मिळाले। दहिसर टोलनाका स्थलांतरित केला जाणार आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आता कमी होईल। दहिसर चेक नाक्यावरून पुढे म्हणजे ठाण्याच्या दिशेला घोडबंदर गाव संपल्यावर वर्सोवा ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी हा टोलनाका शिफ्ट करण्यात येणार आहे। MSRTC कडे पुढील आठवड्यात याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येईल। मुंबईच्या विक्रोळी पार्क साईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून 2 जणांनी तक्रारदारांचं घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। पार्क साईट परिसरातील छत्रपती संभाजी चौकात ईद निमित्त बॅनर लावण्यात आले होते, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल अशी तक्रार नीरज उपाध्याय, जयेंद्र जाधव यांनी केली। मात्र यामुळे वाद सुरू होईल, उपाध्याय यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली। दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून कठोर कारवाईची मागणी आता करण्यात येते। एक तर त्या लोकेशनवर तुम्ही बॅनर लावला कसा याच्यावर आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे। दुसरं त्यांच्यावर FIR घ्या आणि त्वरित त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून जे पण याच्यामध्ये दोषी आहे त्यांना अरेस्ट करा ताबडतोब आणि जे पण कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। तो मैं उसको लेके जाके वोट दिखाने के लिए बैनर के पीछे तरफ हाथ डाला और उसको बोला कि बैनर बोर्ड इधर है, कि बैनर के पीछे बोर्ड है। मैं ऐसा बोला उसको ऐसा बोलने पे पुलिस वाला और मैं बोर्ड के पीछे से आगे आते ही उतने में कम से कम 100-125 का हुजूम एकदम हम लोग के ऊपर चला आया और पुलिस से बाचाबाची हुई लोग की। फिर पुलिस को लोग थोड़ा साइड में दबा के हम लोग ठाण्यातील वर्तक नगरमध्ये डॉक्टर गुलाब यादव यांच्या दवाखान्याची तोडफोड करण्यात आली आहे। एका अज्ञात व्यक्तीने ही तोडफोड केल्याची माहिती आहे। किरकोळ वादातून हा हल्ला झाला। हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अटल सेतूवरून शिवडीला जाणाऱ्या एका कारचा रात्री भीषण अपघात झाला। डंपरला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर कार चालक थोडक्यात बचावला। गाडीचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट डंपरला धडकली। या अपघातात 36 वर्षीय सचिन खाडेचा जागीच मृत्यू झालाय। मुंबईच्या दिंडोशीत पत्नीनं स्वतःच घरातून दागिने चोरून प्रियकराला दिले आणि आळ पतीवर घेतल्याची घटना दिंडोशीत घडली आहे। BMC मध्ये कार्यरत असणाऱ्या संतोष हळदिवे यांच्या पत्नीनं घरातून तब्बल 10.5 तोळे सोनं चोरी करून आपल्या प्रियकराकडे दिलं आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची बनावट तक्रार दाखल केली। इतकंच नाही तर घरी येऊन आपल्या पतीला कपाटातून दागिने गायब झाल्याचं सांगून पतीवरच चोरीचा आरोप केला। दरम्यान पतीनं आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। CDR तपासले असता उर्मिलाचं पितळ उघडं पडलं आणि या प्रकरणाचा भांडाफोड झालाय। 10.5 तोळ्याचे सोनं आम्ही त्याकडून रिकव्हरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या रुबिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकरच लग्न करणार होते। त्यापूर्वी घरात एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांचा हवाई पाहणी दौरा केला। या पाहणी दौऱ्यात त्यांनी गुरुदासपूर, अमृतसर आणि तरनतारन या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांचा हवाई आढावा घेतला। पंजाबमध्ये पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीत 46हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1,75,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला आणि 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। भारत चीन सीमेवर श्रीनगरच्या ईडीनं मोठी कारवाई केली आहे। दिल्ली, NCR आणि लडाखमध्ये 6 ठिकाणी छापे टाकले। यावेळी भारत चीन सीमेवर 800 कोटी सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा ईडीनं पर्दाफाश केलाय। अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे ईडीने जप्त केलेत। परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। NIAनं मोठी कारवाई केली असून देशभरात 21 ठिकाणी छापेमारी केली आहे। दहशतवादी संघटनांशी संबंधित कट रचल्याच्या प्रकरणात
एनआयएनं कारवाई केली. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये एनआयएनं छापेमारी केली असून अनेक डिजिटल उपकरणांसह आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान कुर्ल्यातील 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय. चीनच्या जियांगसूमध्ये जगातील सर्वात लांब केबल स्टेड पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. 10.3 किलोमीटर लांबीचा हा पूल असून शहरांतर्गत रेल्वे आणि महामार्गांना जोडणारा आहे. पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर चांगझू शहर आणि ताइझो शहरामधील प्रवास वेळ आता 1 तास 20 मिनिटांवरून सुमारे 20 मिनिटांपर्यंत कमी होईल.